पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी माध्यम मराठी विषय इंग्रजी. फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स. मोठ्या शब्दातून लहान शब्द शोधून काढणे हा भाग आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या घटकाची चांगली तयारी होण्यासाठी इयत्ता 1 ते 5वीच्या अंतर्गत जे काही गार्डन ऑफ वर्ड्स दिलेले आहेत त्यांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. त्याच्यामध्ये जे काही जास्त अक्षरे असणारे शब्द आहेत त्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे. याचबरोबर छोट्या कथांमधून व काही गद्य घटकांमधून जे अशा प्रकारचे शब्द आहेत त्याचाही अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, गार्डन ऑफ वर्ड्स एका वहीमध्ये आपल्याला लिहून ठेवायचे आहे आणि त्याचा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सराव करत राहायचा आहे. ॲन्ट, सॉ, थ्रो, पॅच, ब्रोक, रिच, कॉट, बनानाज, अवे, ऑफ, हेल्पिंग, लिटिल, कॅरोट, टीचर, येलो, बास्केट, बाग, टेबल, मॉर्निंग, ग्रेस, स्लीपी, फॉर्च्युनेट, एनरिचमेंट, ऑरेंजेस, बिहाइंड, ओपन, बिगॅन, फीलिंग, थिंग्स, स्कूल, मॉर्निंग, फार्मर, चेंज, हॉस्पिटल, फ्लावर्स, थ्रो, फ्रेश, ॲडव्हर्टाइजमेंट, पीकॉक, स्केअर्ड, चिल्ड्रन, अंडर, कॉल, टेबल, कॉट, ग्रेट, ब्युटिफुल, feather, dustbin, absent, dream, bicycle, buffalo, badge, following, stomach, animal, present, distance, cabbage, enemy, attack, trunk, sounds, coconut, example, every, gentleman, ginger, another, without, shoulder, opposite, correction, alphabet, monkey, ladyfinger, related, pocket, saucer, synonyms, options, plug, picture, brinjal, winner, jacket, proper, antonyms, driver, longer, letters, cricket, locket, complete, incomplete. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण गार्डन ऑफ वर्ड्स याचा सराव करायचा आहे. याचं लेखन करायचं आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा वाचत राहायचं आहे. डिअर स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू फाइंड small words from bigger one. You can rearrange the alphabets to make a new words. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मोठ्या शब्दांपासून लहान शब्द तयार करताना मोठ्याच शब्दातील अक्षरांची अदलाबदल करून छोटे शब्द तयार करायला शिकणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, मोठे शब्द आपल्याला दिले जातील तर त्यामध्ये जे अल्फाबेट्स आहेत त्याची अदलाबदली केली असता अर्थपूर्ण छोटे शब्द तयार करणार आहोत. हा शब्द अर्थपूर्ण असला पाहिजे. स्क्रीनवर व्हेजिटेबल हा शब्द दिसतो आहे. आता आपण काय करणार आहोत तर अल्फाबेट्स आहेत त्याची अदलाबदल करणार आहोत. म्हणजेच वी आर रिअरेंजिंग द अल्फाबेट्स टू मेक अ न्यू वर्ड्स. आपल्याला अक्षरांची अदलाबदल करून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आपण शब्द तयार केला परंतु त्याला अर्थ नसेल
तर काहीच उपयोग नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे की आपण जेव्हा अल्फाबेट्स हे रिअरेंज करणार आहोत तर तो शब्द अर्थपूर्ण असला पाहिजे. आता आपण पाहूया व्हेजिटेबलपासून कोणकोणते छोटे अर्थपूर्ण शब्द तयार होतात. पहिला आहे वेज, गेट, टेबल, टॅब, ॲबल, लेट, बॅट, वेट, टेल. हे सर्व अर्थपूर्ण शब्द ह्या व्हेजिटेबल ह्या मोठ्या शब्दापासून तयार झालेले आहेत. स्पॅरो, स्मॉलर वर्ड्स आर ॲरो, रो, रोअर्स, पाव्स. स्पॅरो म्हणजे चिमणी, रो म्हणजे रांग, रोअर्स म्हणजे गर्जना करणे, पाव्स म्हणजे पंजा. रिलेट, छोटे शब्द तयार होतात एट, लेट, ॲट. नेक्स्ट वर्ड इज किटन. छोटे शब्द तयार होत आहेत किट, टेन, नेट. स्टँडर्ड, छोटे शब्द आहेत स्टँड आणि अँड. नेक्स्ट वर्ड इज टीचर आणि छोटे शब्द आहेत टीच, टी, ईच, ॲक, ही, ह, टियर, इयर. नेक्स्ट वर्ड इज थँकफुलनेस, कृतज्ञता. छोटे शब्द पाहूया थँक, हंट, टँक, अँड, फॅन, फन, टेन, हेन, हट. Next word is knowledge and small words are no, now, no, owl. Underline, smaller words are under, line, in. Next word is office, smaller words are off, eyes. Butterfly, butter, fly, flutter, fuel, tube, belt, tire, fly, let, left, by. Cauliflower, flower. Gold, old, go. Fortunate. Now we will see some small words. For, tuna, at, fortune. टूना हा खाऱ्या पाण्यातील एक मासा आहे. नेक्स्ट वर्ड इज पायनॅपल. स्मॉल वर्ड्स आर पिन, ॲपल, इन, ॲप, पाईन. सराउंडिंग, याचे लहान शब्द तयार होत आहेत राऊंड, इन. नेक्स्ट वर्ड इज सर्च. लहान शब्द तयार होत आहेत सी, इयर, आर्च. बिहाइंड, बी, हाइंड, इन, ही, बेड. डियर, इयर, आ. Next word is classmate. Small words are class, s, mat, eat. ASS म्हणजे गाढव. Next word is mango, man, go, an. On, om, no. Next word is hatch. Smaller words are hat, at, ॲच, चॅट. पुढचा शब्द आहे अंडरस्टँड. त्यापासून तयार झालेले छोटे शब्द पाहूया. अंडर, स्टँड, अँड, ॲन, रेस्ट, टॅन, इयर. नेक्स्ट वर्ड इज डोअर. छोटे शब्द तयार झाले डू, ऑर. पुढचा शब्द आहे गार्डन. गार्ड, डेन.
ॲन, इयर. पुढचा शब्द आहे बनी. तयार झालेले शब्द आहेत बन, अन, बाय. प्लांट. तयार झालेले शब्द पाहूया. अँड, ॲन, ॲट, टॅप, पॅट. पुढचा शब्द पाहूया. रेनकोट. तयार झालेले शब्द आहेत रेन, कोट, इन, ॲट, टू, कॉइन, ट्रेन. नेक्स्ट वर्ड इज सनशाईन. छोटे शब्द आहेत सन, अन, शाईन, इन, नाइन. नेक्स्ट वर्ड इज पॅकिंग. छोटे शब्द तयार झाले पॅक, इन, गॅप. पुढचा शब्द पाहूया. गोईंग, गो, इन. नेक्स्ट वर्ड इज रबिंग. रब, इन, रग. पुढचा शब्द आहे सॉक्स. तयार झालेले शब्द पाहूया. सो, सोक. नेक्स्ट वर्ड इज लार्ज. लियर, रेज, रेल, रियल, गियर, गेल, ईगल, एगर, अर्ल. डियर. त्यापासून तयार झालेले शब्द पाहूया. इयर, डेअर, रेड, इरा, आ. नेक्स्ट वर्ड इज स्कूल. छोटे शब्द पाहूया. कूल, कूल्स, सो, सोलो. हॉस्पिटल, तहसील, पॉलिश, पिस्तौल, टॅप, प्लॉट, टिप्स. विलेज, विला, एज, लीगल, अलाइव, लाइव, गिव, ईगल, वेज, विक, लाय, लेग, इविल. नेक्स्ट वर्ड इज हेडमास्टर. छोटे शब्द पाहूया. हेड, मास्टर, मॅट, मॅट, रेस्ट, हार्ड, हार्डेस्ट. नाउ वी विल सी सम सॅम्पल क्वेश्चन्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता काही नमुना प्रश्न पाहूया, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेतील प्रश्नांचं स्वरूप लक्षात येईल. Which pronoun is hidden in the following word? Choose the correct option. Favorite. विद्यार्थी मित्रांनो, पुढे दिलेल्या शब्दात कोणते सर्वनाम दडलेले आहे हे आपल्याला शोधून काढायचे आहे. त्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्यायाची निवड करायची आहे. बघा बरं, सर्वनाम विचारलेले आहे, तर जो पहिला पर्याय दिलेला आहे फेवर, दुसरा अवर, तिसरा ओवर, चौथा राईट. अवर हे सर्वनाम आहे, म्हणजेच अवर इज प्रोनाउन, म्हणून आपण उत्तर निवडणार आहोत पर्याय क्रमांक 2. How many small meaningful words can we form if the letters in the word teacher are arranged in straight order? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नात विचारले आहे, टीचर या शब्दातील अक्षरे सरळ क्रमाने मांडल्यास किती लहान अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतील? अशा प्रश्नाचे उत्तर निश्चित करताना नेमका कोणता विचार करायचा हे आता आपण पाहूया. टीचर या शब्दातील अक्षरे सरळ क्रमाने मांडून टीच, टी, ईच, ॲक, ही, ह, टियर, इयर असे 8 लहान अर्थपूर्ण शब्द तयार होतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द वर्ड रिलेट इज नॉट मीनिंगफुल? फर्स्ट ऑप्शन इज 8, सेकंड ऑप्शन इज लेट, थर्ड ऑप्शन इज ॲट,
अँड फोर्थ ऑप्शन इज इलेट. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नात विचारले आहे रिलेट या शब्दापासून पुढील लहान शब्दांपैकी कोणता अर्थपूर्ण असलेला शब्द नाही. बघा, आपण याचं उत्तर निश्चित करत असताना रिलेटपासून एट, लेट, ॲट हे लहान शब्द अर्थपूर्ण आहेत, परंतु इलॅट ELAT हा शब्द अर्थपूर्ण नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपण निवडणार आहोत. क्वेश्चन नंबर 5. हाऊ मेनी स्मॉल मीनिंगफुल वर्ड्स कॅन बी फॉर्म फ्रॉम द वर्ड देअर. देअर या शब्दापासून किती लहान अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतील याचा आपल्याला इथे निर्णय घ्यायचा आहे. बघा, देअर हा शब्द दिलेला आहे, तर देअर या शब्दातील अक्षरे घेऊन द, THE, ही, HE, ह, HER, हिअर, HERE असे 4 लहान अर्थपूर्ण शब्द तयार होतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. नाउ वी विल सी नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. हाऊ मेनी 3-letter meaningful words can be formed by arranging letters of the word glass in order. विद्यार्थी मित्रांनो, ग्लास या शब्दातील अक्षरे सरळ क्रमाने मांडून किती 3 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतील ते आता आपण पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे ग्लास हा शब्द दिलेला आहे, तर आपण क्रमाने पाहत जाऊया. LAS म्हणजेच लॅस, लॅस म्हणजे मुलगी. नंतर ASS, ॲस म्हणजे गाढव. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला 2च शब्द मिळालेले आहेत. इथे 3 अक्षरी शब्द विचारलेले आहेत आणि ते आपल्याला 2 शब्द मिळाले. म्हणून आपलं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 7. हाऊ मेनी स्मॉल मीनिंगफुल वर्ड्स कॅन बी फॉर्म बाय अरेंजिंग द लेटर्स ऑफ द वर्ड ब्रिंग इन ऑर्डर. विद्यार्थी मित्रांनो, ब्रिंग शब्दातील अक्षरे सरळ क्रमाने मांडून तुमच्या माहितीचे किती लहान अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतील हे आपल्याला पाहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, ब्रिंग BRING ही स्पेलिंग पाहिली असता यामध्ये फक्त लहानात लहान IN म्हणजे आत हा एकच शब्द तयार होतो. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. ऑप्शन नंबर 4 इज अवर आन्सर. पुढचा प्रश्न पाहूया. विच ऑफ द स्मॉल वर्ड्स फ्रॉम टीच इज नॉट मीनिंगफुल. विद्यार्थी मित्रांनो, टीच म्हणजे शिकवणे या शब्दातील कोणता लहान शब्द अर्थपूर्ण नाही. आता इथे थोडं प्रश्नाचं स्वरूप बदललेलं आहे. त्यांनी असं विचारलेलं आहे की आपल्याला एक लहान शब्द यातून शोधायचा आहे असा की जो अर्थपूर्ण नाही. चला, पहिला पर्याय पाहूया. तो आहे ईच. दुसरा पर्याय आहे टी. तिसरा पर्याय आहे TACH टॅच. चौथा पर्याय आहे इट. पर्याय पाहिल्यावर लक्षात येते की पर्याय क्रमांक 3 TACH हा अर्थपूर्ण शब्द नाही, म्हणजेच मीनिंगफुल वर्ड नाही. म्हणून आपले उत्तर येणार आहे TACH पर्याय क्रमांक 3. Question number 9. Choose a preposition from the word behind. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला behind या शब्दातून एक प्रेपोजिशन निवडायचे आहे.
चला पर्याय बघूया. पहिला पर्याय दिलेला आहे बी, दुसरा पर्याय आहे हिंड, तिसरा पर्याय आहे इन आणि चौथा पर्याय आहे एंड. प्रेपोजिशन विचारलेलं आहे तर आपलं उत्तर येणार आहे बी, बीई म्हणजेच पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे हाऊ मेनी स्मॉल मीनिंगफुल वर्ड्स विल बी फॉर्म युजिंग द वर्ड मीट इन ऑर्डर. विद्यार्थी मित्रांनो, मीट या शब्दातील अक्षरे सरळ क्रमाने मांडून किती अर्थपूर्ण लहान शब्द तयार होतील बघूया. पर्याय आहे ऑप्शन नंबर 1 2, ऑप्शन नंबर 2 इज 4, ऑप्शन नंबर 3 इज 5 अँड ऑप्शन नंबर 4 इज 3. इथे बघा स्पेलिंग आहे MEAT. तर ME मी आणि AT हे दोन अर्थपूर्ण क्रमाने शब्द तयार होतात, म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 2. नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड द डिस्क्राइबिंग वर्ड हिडन इन द वर्ड एनरिचमेंट. विद्यार्थी मित्रांनो, एनरिचमेंट या शब्दात दडलेले विशेषण आपल्याला शोधून काढायचे आहे. आपल्याला पर्याय दिलेला आहे. फर्स्ट एनरिच. हे एनरिच म्हणजे समृद्ध, रिच म्हणजे श्रीमंत, चीट म्हणजे फसवणे आणि मर्चंट म्हणजे व्यापारी. तर आपल्याला विशेषण शोधायचं आहे. तर इथे उत्तर येणार आहे चीट म्हणजेच पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट लेटर्स टू मेक मीनिंगफुल वर्ड्स. आपल्याला काय करायचं आहे बघा बरं. अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरिता योग्य अक्षरे निवडायची आहेत. बघा आपल्याला जी पहिल्या सुरुवातीला 2 अक्षरं दिलेली आहेत तिथे ब्लँक ठेवलेलं आहे. तर ती कोणती 2 अक्षरं असणार आहेत की जी प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीची असणार आहेत त्याचा निर्णय घ्यायचा आहे. पहिला ऑप्शन आहे PA पा, सेकंड CH च, थर्ड TA ट, फोर्थ KA क. विद्यार्थी मित्रांनो, CH बघा हे 2 अक्षरं आपण जर ब्लँक जागेवर लिहिली तर सर्व शब्द अर्थपूर्ण तयार होत आहे. बघूया. चाट, चॉक, चिक, चीन. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन इज सिलेक्ट द हिडन वर्ड फ्रॉम द वर्ड हार्मफुल विच इंडिकेट्स द पार्ट ऑफ बॉडी. विद्यार्थी मित्रांनो, हार्मफुल या शब्दातून आपल्याला शरीराच्या अवयवाचं नाव शोधून काढायचे आहे. इथे 4 पर्याय दिलेले आहेत. हार्म, फुल, हॅम, आर्म. विद्यार्थी मित्रांनो, आर्म म्हणजे हात, ARM हे उत्तर येणार आहे. आपण पर्याय क्रमांक 4 हे उत्तर निवडत आहोत. नेक्स्ट क्वेश्चन इज सिलेक्ट द वर्ड दॅट इज नॉट अ मीनिंगफुल वर्ड फ्रॉम द स्पेलिंग एनिथिंग. विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रश्न असा विचारलेला आहे एनिथिंग या शब्दापासून एक अर्थहीन शब्द इथे दिलेला आहे, त्यापैकी तो आपल्याला निवडायचा आहे. बघा हा प्रश्न थोडा ट्विस्टेड आहे. एनिथिंग या शब्दापासून अर्थहीन शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहिला पर्याय आहे एनी, सेकंड हिंग, थर्ड थिन, चौथा थिंग. तुम्हालाही लक्षात आलं असेल HING हिंग हा शब्द इथे अर्थहीन आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी 2 लेटर वर्ड्स कॅन यू फॉर्म फ्रॉम द वर्ड सम. विद्यार्थी मित्रांनो, SOME सम या शब्दापासून आपल्याला 2 अक्षरी शब्द किती तयार करता येतील. बघा स्पेलिंग आहे सम, SOME. त्यातून SO हा पहिला आणि ME
हे दोनच शब्द तयार होत आहेत. हे दोन्ही शब्द 2 अक्षरी आहेत. आन्सर इज ऑप्शन नंबर 2. आता पुढचा प्रश्न पाहूया. हाऊ मेनी स्मॉल मीनिंगफुल वर्ड्स विल बी फॉर्म यूजिंग द वर्ड मीट इन ऑर्डर. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय विचारला आहे. MEAT मीट या शब्दापासून आपल्याला लहान शब्द तयार करायचे आहेत. तर किती शब्द तयार होतील याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आता आपण उत्तर पाहूया. बघा ME मी, AT ॲट, EAT ईट असे 3 इथे शब्द तयार होतात. आपण पर्याय क्रमांक 4 निवडणार आहोत, जे उत्तर आहे 3. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट आर द स्मॉल वर्ड्स हिडन इन द बिग वर्ड एव्हरीथिंग. एव्हरीथिंग या शब्दामध्ये कोणकोणते छोटे शब्द लपलेले आहेत किंवा दडून राहिलेले आहेत ते आपल्याला शोधायचे आहे. उत्तर आहे इव्ह, एव्हरी, थिन, थिंग, इन. Next question is find the small words hidden in the big word friendship. Friend, end, ship, hip. विद्यार्थी मित्रांनो, फ्रेंडशिप या शब्दातून आपण हे 4 शब्द शोधून काढले. Find the small words hidden in the word potato. पोटॅटो ह्या शब्दामध्ये लपलेले छोटे शब्द आपल्याला आता शोधायचे आहेत. आपलं उत्तर काय असणार आहे पाहूया. POT पॉट, TO2, AT ॲट, TAT टॅट, TOP टॉप, PAT पॅट असे आपण इथे शब्द निवडून काढलेले आहेत.